नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावाडी धुळेचे वसंतराव नाईक आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज शहादा डिस्ट्रिक्ट नंदुरबार आणि अर्थशास्त्र विभागातर्फे मी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. SYBA इकॉनॉमिक्स जनरल या क्लासच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा ऑनलाईन भेटतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 15 फेब्रुवारीला मोठ्या लॉकडाऊन नंतर महाविद्यालये सुरू झाली होती. परंतु बरेच असे विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष लेक्चरला हजर राहू शकले नाहीत आणि त्यातच पुन्हा कोविड-19 या व्हायरसने पुन्हा मान वर काढली. त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे आणि म्हणून पुन्हा आपल्याला स्टुडंट ऑनलाईन टीचिंग प्रोग्रामच्या माध्यमातून अभ्यास करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. SYBA इकॉनॉमिक्स जनरल या क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आजच्या या आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीनेच आपण SYBAच्या तिसऱ्या सेमिस्टरचा अभ्यास केला. ऑनलाईन पद्धतीनेच आपण परीक्षेला सामोरं गेलो आणि त्यात आपण यशस्वी झालो. अगदी त्याप्रमाणे आपल्याला चौथ्या सेमिस्टरला सामोरं जायचं आहे आणि या चौथ्या सेमिस्टरसाठी अर्थशास्त्र जनरल हा विषय ज्या विद्यार्थ्यांनी निवडला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या जनरलच्या पेपरचं टायटल आणि त्याचा कोर्स कोड काय आहे याची आपल्याला कल्पना आहेच. तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी या PPTवर आपल्या इकॉनॉमिक जनरलसाठी जो काही पेपर आपण अभ्यासतो आहोत त्याचं टायटल आहे इंडियन इकॉनॉमी सिन्स 1980 पार्ट सेकंड आणि कोर्स कोड आहे DSC इको 241D. यापूर्वी आपण DSC इको 231D हा पहिल्या सत्राला म्हणजे तिसऱ्या सत्राला अभ्यासला होता. आता आपल्याला SYBAच्या 4th सेमिस्टरची एक्झाम ऑनलाईन द्यायची असल्यामुळे या पेपरच्या 4th सेमिस्टरचा अभ्यास या ठिकाणी आपण करतो आहोत आणि या 4th सेमिस्टरसाठी इकॉनॉमिक जनरलच्या पेपरसाठी आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे, जो काही सिलेबस आहे, तो सिलेबस आणि त्या संदर्भातल्या नोट्स मी आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करणारच आहे. त्यानुसार आज आपण अर्थशास्त्र जनरलच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत आणि पहिल्या प्रकरणातला आपला हा आजचा पहिला अभ्यासाचा टॉपिक.
तो आहे रोल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे आर्थिक विकासामध्ये औद्योगिकरणाची काय भूमिका असते, काय महत्त्व असतं, हा आपला आजचा अभ्यासाचा टॉपिक. हे बघा, या आपल्या पीपीटीमध्ये प्रकरण क्रमांक 1 त्याचं नाव आहे औद्योगिक क्षेत्र, इंडस्ट्रियल सेक्टर. आणि या प्रकरणामध्ये आपल्याला आजचा हा पहिला टॉपिक अभ्यासायचा आहे की कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात औद्योगिकरणाचं काय महत्त्व आहे, काय भूमिका असते, ते या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जगाकडे एक आपण नजर टाकली तर असं लक्षात येतं की जगातले वेगवेगळे देश आपल्या जलद आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे आणि त्यात ते यशस्वी झाले. त्याचं कारण काय? तर त्या देशाचा जलद आर्थिक विकास होण्याचं महत्त्वाचं कारण त्या देशामध्ये होणारं औद्योगिकरण. या औद्योगिकरणावर त्या देशांनी जलद आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर भर दिला. आणि म्हणूनच भारताने सुद्धा नियोजन काळामध्ये म्हणजे 1951 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देण्यासाठी औद्योगिकरणाचा पाया मजबूत करण्यावर भर दिला. आणि म्हणून कोणत्याही देशाचा जलद आर्थिक विकास हा औद्योगिकरणाशिवाय जलद गतीने होऊ शकत नाही, हे आपल्याला जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांच्या झालेल्या आर्थिक विकासातून दिसून येतं. तर मग औद्योगिकरण म्हणजे नेमकं काय? मर्यादित अर्थाने औद्योगिकरणाची अशी व्याख्या केली जाते. औद्योगिकरणाचा असा अर्थ सांगितला जातो की एखाद्या देशामध्ये वस्तूची निर्मिती करणाऱ्या उद्योगांमध्ये वाढ, असा संकुचित अर्थ असा घेतला जातो. म्हणजे एखाद्या देशामध्ये भराभर कारखान्यांची संख्या वाढत असेल, एकामागून एक कारखाने स्थापन केले जात असतील, तर त्याला औद्योगिकरण म्हणतात. असा एक सर्वसाधारण अर्थ घेतला जातो. परंतु त्याला औद्योगिकरण म्हणत नाही. औद्योगिकरणाचा एवढा संकुचित अर्थ नाहीये. मग नेमकं औद्योगिकरण म्हणजे काय? त्याचा व्यापक अर्थ काय आहे? सविस्तर त्याची व्याख्या काय आहे? ते आपल्याला या खालील 2 व्याख्यांवरून दिसून येईल. हे बघा, ही पहिली व्याख्या या ठिकाणी औद्योगिकरणाची दिलेली आहे, जी की आपल्याला लक्षात घ्यायची आहे, अभ्यास करायचा आहे. परीक्षेला सामोरे जाताना याचा आपल्याला उपयोग होणार आहे. औद्योगिकरणाची पहिली व्याख्या अशी आहे की औद्योगिकरण ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये उत्पादन खर्चाच्या तंत्रात आणि त्याच्या व्यूहरचनेत सतत परिवर्तन घडून येते. जसे की उपक्रमांचे यांत्रिकीकरण, नवनवीन उद्योगांची उभारणी, नवनवीन बाजारपेठांची निर्मिती, नवीन शोध, त्याचा उत्पादनामध्ये वापर इत्यादी इत्यादी गोष्टींमध्ये मूलभूत असं परिवर्तन होय. त्यानंतर आपल्याला औद्योगिकरणाचा दुसरा अर्थ सांगता येईल, दुसरी व्याख्या सांगता येईल की औद्योगिकरण म्हणजे नवीन उद्योगांची स्थापना, नवनवीन उद्योगांची स्थापना व त्यामध्ये नवनवीन उत्पादन साधनांची उभारणी किंवा त्या उत्पादन साधनांचा
वापर होय. नवीन उद्योगांची स्थापना व नवीन उत्पादन साधनांची उभारणी म्हणजे औद्योगिकरण होय, अशी एक व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगते. म्हणजेच औद्योगिकरण म्हणजे केवळ देशामध्ये कारखान्यांची संख्या वाढली आणि त्या देशामध्ये औद्योगिकरण होईल आणि त्या देशाची आर्थिक प्रगती होईल असं नाही. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सतत बदल होत गेला पाहिजे, सतत परिवर्तन होत गेलं पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूच्या निर्मात्याने आपल्या उत्पादनामध्ये कोणताही बदल जर केला नाही, तर त्याला प्रतिस्पर्धी म्हणून इतर कंपन्या जरा वेगळ्या पद्धतीने नवीन वस्तू ग्राहकाला देण्याचा प्रयत्न करतात. जसं की पूर्वी एक मोबाईलचा साधा हँडसेट होता, नंतर तो सॅमसंग या कंपनीने अँड्रॉइड मोबाईल आणला. अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तूच्या उत्पादनाच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल की उत्पादनाचा दर्जा, उत्पादनामध्ये वस्तूमध्ये वेगवेगळ्या ग्राहकांना लागणाऱ्या सुविधा या वेगवेगळ्या तंत्रातून विकसित करता येतात आणि त्या ग्राहकाला कमीत कमी किमतीत दिल्यानंतर त्या कारखान्याला, त्या उद्योजकाला फार मोठ्या प्रमाणावर नफा मिळत असतो. जोपर्यंत वस्तूमध्ये नाविन्य आहे, नवीन वस्तू ग्राहकाला जर कमी किमतीमध्ये मिळत असेल तर त्या उत्पादनाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असते. आणि म्हणून एखाद्या देशाला जलद आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर औद्योगिकरण हे झालं पाहिजे. आणि औद्योगिकरण म्हणजे नेमकं काय ते आपल्याला या 2 व्याख्यानावरून स्पष्ट करता आलं. आता या औद्योगिकरणाची भूमिका काय असते, त्याचं महत्त्व काय असतं, ते आपल्याला या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून स्पष्ट करता येईल. जे आर्थिक विकासात औद्योगिकरणाची भूमिका किंवा एखाद्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये औद्योगिकरणाचं काय महत्त्व असतं ते या खालील 7 मुद्द्यांवरून आपल्याला विशद करता येईल, स्पष्ट करता येईल. बघा, एखाद्या देशाची जलद आर्थिक प्रगती व्हायची असेल तर त्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्राची उत्पादकता वाढली पाहिजे, प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. म्हणजे कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये, कमी गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर वस्तू सेवांचं उत्पादन झालं पाहिजे. असं जर झालं तर त्या राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढलं म्हणजे त्या देशाचा आर्थिक विकास झाला असं समजलं जातं. त्याबरोबरच कृषीचा विकास, कृषीची उत्पादकता, कृषीशी संबंधित पूरक उद्योग, त्यांची वाढ, त्यांचे उत्पादन याच्यामध्ये जर वाढ करायची असेल तर त्याही क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रांचा, यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. एखाद्या देशाचा आर्थिक विकास केव्हा होतो, जेव्हा त्या देशामध्ये पूर्ण रोजगार निर्माण होतो. तेव्हा नवनवीन रोजगाराच्या संधी जलद गतीने निर्माण व्हायचे असतील आणि त्या देशाचा जलद आर्थिक विकास करायचा असेल तर औद्योगिकरणाची भूमिका फार महत्त्वाची ठरते. आंतरराष्ट्रीय व्यापार, नैसर्गिक संसाधनांचा महत्तम उपयोग या अशा प्रकारची प्रक्रिया अर्थव्यवस्थेमध्ये जर होत असेल तर मग त्या देशाचा आर्थिक विकास जलद गतीने होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी बघा, आता पहिला मुद्दा आहे औद्योगिकरण आणि उत्पादकता याचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणजे या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपलं काय लक्षात येतं की औद्योगिकरण केलं तर वेगवेगळ्या क्षेत्रातील वस्तू सेवांची उत्पादकता वाढते.
त्याच्यातून विकास साधता येतो. औद्योगिकरण झालं तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. औद्योगिकरण झालं तर कृषी विकास होतो. औद्योगिकरण झालं तर रोजगार पातळी वाढते. औद्योगिकरण झालं तर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतो. नैसर्गिक संसाधनांचा महत्तम उपयोग करता येतो. म्हणजे या गोष्टी साध्य करायच्या असतील तर औद्योगिकरणाला पर्याय नाही. आणि म्हणून औद्योगिकरण आणि उत्पादकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, कृषी क्षेत्रामध्ये भारतात तरी लोकसंख्येचा मोठा भार आहे आणि तिथं आपल्याला अर्ध बेरोजगारी दिसून येते. 12ही महिने भारतीय शेती ही काम देऊ शकत नाही आणि साहजिकच भारतीय शेतीची उत्पादकता कमी. भारतीय शेतीची उत्पादकता वाढवायची असेल, 12माही रोजगार त्या शेतीमध्ये उपलब्ध व्हावा असं वाटत असेल, तर त्या शेतीला सिंचनाचा पुरवठा करण्यासाठी लागणारी संयंत्रे यांचं उत्पादन औद्योगिक क्षेत्रामध्ये होत असतं. नवनवीन बियाणे, खते, अवजारे, मळणी यंत्रे, ट्रॅक्टर अशा प्रकारचे यंत्र आणि तंत्र हे औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणजे कारखान्यांमध्ये ते उत्पादित केले जातात आणि ते संयंत्र, ती तंत्रे कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि इतर क्षेत्रामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून उत्पादकता वाढवता येते. उदाहरणार्थ, आपल्याला शेतामध्ये पाईपलाईन करायची असेल किंवा केबल टाकायची असेल तर पूर्वी मजुरांच्या साहाय्याने नाली खोदून त्याच्यामध्ये ती पाईपलाईन टाकली जात असे. परंतु आज ते दिवसेंदिवस अगदी खूप दिवस चालणारं काम काही तासामध्ये JCBच्या साहाय्याने आपल्याला करता येते. शेतामध्ये कच्चा माल काढायचा असेल त्यासाठी मळणी यंत्रे आले. म्हणजे कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आणि चांगलं उत्पादन आपल्याला करता येतं आणि म्हणून त्या क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी यंत्रे आणि तंत्रे यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे आणि ती यंत्रे आणि तंत्रे औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होतात आणि म्हणून औद्योगिकरणातूनच त्या देशाची आर्थिक प्रगती साध्य केली जाते. हे या मुद्द्यावरून सिद्ध होतं. औद्योगिकरणाचं दुसरं महत्त्व आहे औद्योगिकरण आणि राष्ट्रीय उत्पन्न याचा अगदी जवळचा संबंध आहे. एखाद्या राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा असतो, औद्योगिक क्षेत्राचा वाटा असतो, सेवा क्षेत्राचा वाटा असतो. या तिन्ही क्षेत्रांचं उत्पन्न मिळून राष्ट्रीय उत्पन्न हे एकूण उत्पन्न म्हणून सांगितलं जातं. तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचं उत्पन्न व सेवा क्षेत्राचे उत्पन्न आपल्याला कमी दिसतं. एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर त्या देशामध्ये औद्योगिकरण झपाट्याने झालं पाहिजे, मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या वस्तू, तंत्रे, यंत्रे यांची मोठी किंमत असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची किंमत आपल्याला मिळत असते, परकीय चलन मिळत असतं आणि त्या अर्थाने त्या राष्ट्राचे उत्पन्न वाढीला, जलद उत्पन्न वाढीला औद्योगिकरणामुळे मदत होत असते. आणि ज्या राष्ट्राचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त तो देश विकसित किंवा श्रीमंत मानला जातो आणि म्हणून एखाद्या राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न वाढ करायची असेल तर औद्योगिकरण होणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं महत्त्व औद्योगिकरण आणि कृषी विकास याचाही अगदी जवळचा संबंध आहे. वरती मी काही उदाहरणं दिली उत्पादकतेच्या संदर्भात. ते या ठिकाणी आपल्याला कृषी विकासातही दिसून येईल की देशातील शेतीचा विकास करायचा असेल, शेतीची उत्पादकता वाढवायची असेल, कृषी मालावर प्रक्रिया करणारे पूरक उद्योग उभारायचे असतील तर त्या उद्योग उभारण्यासाठी आपल्याला आधुनिक यंत्रे आणि तंत्रे आवश्यक असतात. आधुनिक यंत्र आणि तंत्रांचा उपयोग या उद्योगांमध्ये जर झाला तर या क्षेत्राची प्रगती होते आणि म्हणून अशी यंत्रे आणि तंत्रे पूर्वी फार मोठ्या प्रमाणावर आपण वेगवेगळ्या देशाकडून आयात करत होतो.
आज आपल्या देशात औद्योगिकरण हे झाल्यामुळे अशा प्रकारची अवजारं आपणही तयार करतो आहे, अशा प्रकारची तंत्र आपणही विकसित करतो आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आज बघा, परंपरागत पद्धतीने केली जाणारी शेती ही यांत्रिक युगामुळे किंवा वेगवेगळ्या संयंत्रे किंवा यंत्रांचा कृषी क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यामुळे आज कृषीची उत्पादकता आपल्याला वाढलेली दिसते. वेगवेगळे प्रयोग कृषी क्षेत्रामध्ये केले जात आहेत आणि कृषी मालावर प्रक्रिया करणारे पूरक उद्योग जे आहेत तेही आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उभारली जात आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला देशाचं एकूण उत्पन्न, देशाची एकूण उत्पादकता, राष्ट्रीय उत्पादन आपल्याला वाढवता येणं शक्य होत आहे. आणि म्हणून कृषी विकास आणि औद्योगिकरण याचा अगदी जवळचा संबंध आहे. त्यानंतर औद्योगिकरण आणि रोजगार. बघा, एखाद्या देशाला जलद आर्थिक प्रगती साध्य करायची असेल तर त्या देशामध्ये पूर्ण रोजगार निर्माण झाला पाहिजे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये श्रमिक हा जो घटक आहे, या श्रमाला देशामध्ये आपल्या आपल्या कुवतीनुसार काम मिळाले पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. आणि कृषी क्षेत्र त्याच्यासाठी अपूर्ण ठरतं. कृषी क्षेत्रामध्ये 12माही रोजगार नाही, अर्ध बेरोजगारी आहे. आपली शेती परंपरागत पद्धतीने केली जाते, म्हणून 12माही पद्धतीने रोजगार शेतीमध्ये निर्माण होत नाही. सेवा क्षेत्रामध्येही जेवढ्या रोजगाराची आवश्यकता आहे, जेवढी बेरोजगारी देशामध्ये आहे, ती पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यात नाही. आणि म्हणून देशामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण जर झालं तर रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतात. उदाहरणार्थ एखादं औद्योगिक शहर आहे, जसं गुजरातची अंकलेश्वरला GIDC आहे, पुणे, मुंबई हे औद्योगिक शहरं आहेत. इथं मोठ्या प्रमाणावर नवनवीन कारखान्यांची उभारणी केली जाते आणि तिथं लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतात. आणि अशा पद्धतीने औद्योगिकरण जर वेगाने झालं तर देशामध्ये रोजगार वाढ होते. म्हणजे देशातील एकूण रोजगार हा त्या देशाच्या औद्योगिकरणावर अवलंबून असतो. आणि देशामध्ये जेव्हा पूर्ण रोजगार निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा विकास होत आहे हे लक्षात येतं. त्यानंतर 5, औद्योगिकरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास जलद होण्यासाठी केवळ देशातल्या देशात चालणाऱ्या व्यापारावर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या ज्या काही वस्तू व सेवा आहेत त्या वस्तू व सेवांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण जर न्यायचा प्रयत्न केला, विकायचा प्रयत्न केला तर त्या वस्तूंना चांगली किंमत मिळते, परकीय चलन आपल्याला प्राप्त होते आणि त्याच्यातून राष्ट्राची आर्थिक प्रगती साध्य करता येते. शेती क्षेत्रामध्ये तयार होणारा कच्चा माल याला आंतरराष्ट्रीय पातळीवर फारशी मागणी नाही किंवा फारशी त्याला किंमतही मिळत नाही. परंतु औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होणारी छोटी छोटी संयंत्रे, मोठी यंत्रे आपल्या देशामध्ये जर तयार झाली आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आपण विकली तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला किंमत मिळते. म्हणून आपला आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवायचा असेल, जागतिक बाजारपेठ कव्हर करायची असेल, संपूर्ण जगामध्ये आपला माल विकला जावा असं वाटत असेल तर आपल्याकडे औद्योगिकरणातून असंख्य वस्तू आणि सेवांचं दर्जेदार असं उत्पादन झालं पाहिजे आणि ते औद्योगिकरणातून शक्य आहे. 6, औद्योगिकरण आणि नैसर्गिक संसाधनांचा महत्तम उपयोग. बघा, एखाद्या देशाचा जलद आर्थिक विकास व्हावा, पुरेपूर विकास व्हावा, एखादं राष्ट्र विकसित व्हावं असं जर वाटत असेल तर त्या देशाला जी काही नैसर्गिक संपदा लाभलेली आहे, नैसर्गिक संसाधनं मिळालेली आहेत, त्या नैसर्गिक संसाधनांचा देशामध्ये पुरेपूर वापर होतो आहे काय, हा प्रश्न आहे. ज्या देशाने आपल्या नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर केला आहे त्या देशाची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. ती अर्थव्यवस्था आपल्याला विकसित असलेली दिसून येते.
आपल्या देशामध्ये मात्र जेवढी आपल्याला नैसर्गिक संसाधने मिळालेली आहेत, जेवढी नैसर्गिक संपदा लाभलेली आहे, त्याचा अजूनही आपण पूर्णपणे वापर करू शकलो नाही. आणि या नैसर्गिक संसाधन म्हणजे भूमी, जमीन, वनसंपत्ती, खनिज संपत्ती, या अशा नैसर्गिक संसाधनांचा आपल्याला मोठ्या प्रमाणावर वापर करायचा असेल, पुरेपूर वापर करायचा असेल, तर औद्योगिकीकरण झालं पाहिजे. मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कारखान्यांची उभारणी, स्थापना झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये नवीन तंत्रांचा आणि यंत्रांचा वापर झाला पाहिजे. जर असं औद्योगिकीकरण झालं तर नक्कीच शेतात तयार होणारा कच्चा माल, निसर्गाने दिलेली साधन संपदा याचा आपल्याला पुरेपूर वापर करता येतो आणि त्याच्यातूनच देशामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन आपल्याला वाढवणं शक्य असतं. आणि 7, औद्योगिकीकरण आणि राहणीमानात सुधारणा. बघा, वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत. एखाद्या राष्ट्राची प्रगती होते आहे किंवा नाही, जलद आर्थिक विकास होतो आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी हे बघा, उत्पादकता, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे, कृषी विकास झाला पाहिजे, पूर्ण रोजगार देशात निर्माण झाला पाहिजे, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढून परकीय चलन मिळालं पाहिजे, नैसर्गिक संसाधनांचा वापर झाला पाहिजे. आणि त्यात हे एक महत्त्वाचं इंडिकेटर आहे की वरील या ज्या 6 गोष्टी आहेत याच्यामध्ये किती वाढ झाली आणि तरीही देशातील लोकांचं राहणीमान सुधारत नसेल, लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत नसेल, तर त्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून अलीकडे एखाद्या देशाचा आर्थिक विकास होतो आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी हे एक महत्त्वाचं इंडिकेटर्स आवश्यक मानलं जातं, महत्त्वाचं मानलं जातं. देशातील लोकांचं राहणीमानात सुधारणा करायची असेल, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचं असेल, तर त्यांना चांगला रोजगार, चांगला निवारा, चांगले रस्ते, पुरेशा प्रमाणात वीज, शुद्ध पाण्याचा पुरवठा, आरोग्याच्या सुविधा, या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर मिळाल्या पाहिजेत. ह्या जेव्हा मिळतील तेव्हा खऱ्या अर्थाने देशातील लोकांचं राहणीमान सुधारेल. आणि या असं व्हावं वाटत असेल तर देशामध्ये औद्योगिकीकरण झालं पाहिजे. कारण औद्योगिक क्षेत्रामध्येच या गोष्टी तयार होतात. आरोग्याच्या सुविधा, त्यासाठी लागणारी यंत्रे, तंत्रे, मशिनरी, कृषी क्षेत्रासाठी लागणाऱ्या गोष्टी, बांधकाम क्षेत्रामध्ये लागणारे संयंत्रे, लोकांना घरामध्ये वापरायची जी संयंत्रे आहेत, फ्रीज आहे, कूलर आहे, वॉशिंग मशीन आहे, रेफ्रिजरेटर आहे, या अशा पद्धतीच्या वस्तूंचा वापर देशातील लोकांनी आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर केला तर त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारत असतं, राहणीमानात सुधारणा होते. आणि म्हणून देशातील लोकांचं राहणीमान सुधारायचं असेल तर औद्योगिकरणाशिवाय पर्याय नाही. औद्योगिकरण आणि देशातील लोकांचं राहणीमान, जीवनमान याचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल थोडक्यात की औद्योगिकरण हे त्या देशाच्या, त्या राष्ट्राच्या जलद आर्थिक विकास करण्याचं इंजिन आहे. ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालंय, मोठ्या प्रमाणावर कारखानदारी, तर त्या राष्ट्राला आपला जलद आर्थिक विकास करणं शक्य असतं. आणि म्हणूनच आपल्याला आज आर्थिक विकासामध्ये औद्योगिकरणाची भूमिका काय आहे, महत्त्व काय आहे, हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला अभ्यासता येत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून त्याचं महत्त्व या ठिकाणी आपण लक्षात घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला कोविड-19 या व्हायरसचा सामना करावा लागतो आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची, आपल्या परिवाराची काळजी घ्यायची, आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्यायची, त्यांना अभय द्यायचा आहे. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत नमस्कार.